ओके. नेक्स्ट जो काय पॉइंट आहे तो आहे ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर. आता हे ॲब्सोल्यूट प्रेशर आणि त्याचं जे काय एक्सप्रेशन असेल आणि गेज प्रेशर म्हणजे काय? आता हे सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी इथं काय केलेलं आहे किंवा जे ॲब्सोल्यूट प्रेशरचं जे काही एक्सप्रेशन असेल ते डिराईव्ह करण्यासाठी काय केलेलं आहे की इथे सेटअप ठेवलेला आहे किंवा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. काय आहे ऑब्व्हियसली सिंपल सेटअप आहे की हा बीकर आहे ऑब्व्हियसली हा बीकर आहे आणि ह्या बीकरमध्ये वॉटर ठेवलेलं आहे आणि ह्या वॉटरमध्ये एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलाय. काय हा जो काय सिलेंडर दिसतोय तो इमॅजिनरी सिलेंडर आहे. ओके. आता ह्या इमॅजिनरी सिलेंडरचा जो काय बॉटम पार्ट आहे म्हणजे हा बॉटमचा जो काय क्रॉस सेक्शनल एरिया आहे हा हा बॉटमचा तर त्याचं डिस्टन्स फ्रॉम द बॉटम ऑफ ए बीकर तर ते किती डिस्टन्स आहे म्हणजे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स ते किती दिलंय x2 ऑब्व्हियसली हे x2 म्हणजे मी जे काय डिस्टन्स आहे ते कुठून मोजतोय फ्रॉम द बॉटम ऑफ ए बीकर ओके इथून मोजतोय मी. दुसरी गोष्ट x1 काय आहे x1 जो काय सिलेंडरचा टॉप सरफेस असेल तर त्या टॉप सरफेसचं डिस्टन्स आहे फ्रॉम द बॉटम ओके म्हणजे x1 आणि x2 ओके. दुसरी गोष्ट हा जो काय टॉप सरफेस आहे तर याच्यावर प्रेशर एक्झर्ट होते पी F1. आता हे प्रेशर कुणामुळे असणार आहे म्हणजे हा जो काय मी सिलेंडर कन्सिडर केलाय तर त्या सिलेंडरच्या टॉप सरफेसवर इथं एक प्रेशर दाखवले त्याला नाव दिले F1 आणि हा प्रेशर कुणामुळे एक्झर्ट होत असणार आहे ऑब्व्हियसली या सिलेंडरच्या वर जे काय वॉटर आहे इथं तर त्या वॉटरमुळं इथं या टॉप सरफेसवर काहीतरी प्रेशर एक्झर्ट होत आहे आणि ते प्रेशर किती कन्सिडर केलंय ऑब्व्हियसली F1 आणि त्या प्रेशरमुळं सॉरी त्या फोर्समुळं इथं काहीतरी प्रेशर एक्झर्ट होईल आणि ते प्रेशर किती घेतलं इथं P1 म्हणजे ह्या कन्सिडर केलेल्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट जो काही सिलेंडर आहे त्याच्या बॉटमला पण त्याच्या बॉटम पार्टवर पण काय होतंय फोर्स एक्झर्ट होतोय आणि तो फोर्स किती कन्सिडर केलेला आहे तो आहे F2. आता हा फोर्स कुणामुळे असणार आहे या सिलेंडरच्या खाली पण काहीतरी वॉटर असेल ऑब्व्हियसली आहे तर त्या ह्या वॉटरमुळं याच्यावर ह्या बॉटम सरफेसवर काय होतंय फोर्स एक्झर्ट होतोय तो किती कन्सिडर केला आपण F2 आणि ह्या फोर्समुळं ऑब्व्हियसली इथं काहीतरी प्रेशर एक्झर्ट होत असेल आणि ते प्रेशर किती कन्सिडर केलेलं आहे P2. दुसरी गोष्ट आणि ह्या सिलेंडरमध्ये जो काही इमॅजिनरी सिलेंडर मी कन्सिडर केलाय त्या सिलेंडरमध्ये पण वॉटर असणार आहे आणि ते वॉटरचं जे काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल म्हणजे त्याचं वेट तर ते वेट हे या पद्धतीनं डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतंय mg एवढं. ओके. बघा मी काय काय म्हणलं ते आपण काय करूया नोट डाऊन करूयात. फर्स्ट जो काय पार्ट मी म्हटला तो F1 फोर्सच्या रिलेटेड म्हटलं मी. F1 फोर्स काय आहे F1 फोर्स ऍक्टिंग ऑन ए टॉप ऑफ ए सिलेंडर ऑब्व्हियसली हा F1 फोर्स कुणावर ऍक्ट होतोय ऍक्टिंग ऑन टॉप ऑफ सिलेंडर टॉप ऑफ सिलेंडर ओके. आता जो काय हा F1 फोर्स आहे तो F1 फोर्स कुणामुळे आहे मी आता सांगितलं की ह्या टॉप सरफेसच्या वर जे काय वॉटर आहे इथं हे जे काय वॉटर आहे तर त्या वॉटरमुळं हे फोर्स याच्यावर एक्झर्ट होत आहे ओके. तर ते कुणामुळे आहे F1 फोर्स ड्यू टू वॉटर above the cylinder ओके. आता जर ह्या स्पेसिफिक सरफेस एरियावर समजा ह्या एवढ्या सरफेसचा जो काय सरफेस एरिया आहे तो मी A कन्सिडर करतो. किती कन्सिडर करतो A कन्सिडर करतो म्हणजे याचा जो काय सरफेस एरिया आहे तो मी A कन्सिडर करतो आणि जर फोर्स एक्झर्ट होत असेल ह्या सरफेस एरियावर तर ऑब्व्हियसली तिथं प्रेशर असणार आहे. तुम्हाला माहिती आहे प्रेशर इज इक्वल टू काय असतंय फोर्स अपॉन एरिया म्हणजे मी काय करू शकतो बघा तर इथं जे काही प्रेशर एक्झर्ट होत असेल ते आपण किती कन्सिडर केलंय P1 आणि ते किती असणार आहे ऑब्व्हियसली F1 बाय A. मी काय करतो थोडंसं हे फोर्स साठी मी सॉल्व्ह करून घेतो F1 इज इक्वल टू P1 A ओके. सेकंड बघा अजून कुठला फोर्स इथं आहे तर तो कुठला आहे F2 आला म्हणजे F2 फोर्स आता हा कुणावर ऍक्ट होतोय ऑब्व्हियसली बॉटम ऑफ ए सिलेंडर कुठे ऍक्ट होतोय हा कुणावर ऍक्ट होतोय ऑब्व्हियसली बॉटम ऑफ ए सिलेंडरवर ऍक्ट होतोय म्हणजे काय लिहू शकतो मी इथं F2 फोर्स ऍक्टिंग ऑन बॉटम ऑफ सिलेंडर बॉटम ऑफ सिलेंडर ओके. आता हा F2 फोर्स कुणामुळे आहे
कुणामुळे ऍक्ट होतंय? मी तुम्हाला सांगितलं की हा F2 फोर्स जो आहे तो इथं जे सिलेंडरच्या खाली जे वॉटर आहे त्याच्यामुळे हा F2 फोर्स ह्या बॉटम ऑफ ए सिलेंडरवर ऍक्ट होतोय. म्हणजे काय लिहिता येईल तर F2 फोर्स इज ड्यू टू वॉटर. काय लिहिता येईल इथं आता? वॉटर बिलो द सिलेंडर. ऑब्विसली. ओके. आता बघा की ऑब्विसली इथं बॉटमवर काय होतंय? प्रेशर एक्झर्ट होतंय. कुणामुळे? F2 मुळे. आता ते प्रेशर किती असणार आहे? P2, जे आपण कन्सिडर केले की इथं P2 एवढं प्रेशर एक्झर्ट होतंय आणि ते किती असणार आहे? फोर्स पर युनिट एरिया म्हणजे F2 बाय A. मग इथं जो काय फोर्स असणार आहे F2 तर तो किती असणार आहे? P2A. ओके. थर्ड जो काय फोर्स मी कन्सिडर केलेला तो कुठला होता आपला? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणाचा असणार आहे? जे काही वॉटर हे आतमध्ये इन्क्लोज केलेलं आहे या सिलेंडरनं. हा सिलेंडर इमॅजिनरी आहे बरं का. ओके. तर या इमॅजिनरी सिलेंडरनं जे काही वॉटर आतमध्ये इन्क्लोज केलेलं आहे त्याचं पण एक ग्रॅव्हिटेशनल वेट असणार आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल तो पण एक फोर्स एक्झर्ट करत असणार आहे खाली. ओके. आणि ते किती आहे? mg. मी इथं काय लिहू शकतो? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ ए वॉटर इन्क्लोज्ड बाय सिलेंडर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे हा जो काय mg आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ वॉटर. पण ते कुठलं वॉटर की जे वॉटर काय आहे ह्या इमॅजिनरी सिलेंडरमध्ये आतमध्ये म्हणजे वॉटर इन्क्लोज्ड बाय सिलेंडर. इन्क्लोज्ड बाय सिलेंडर. इन्क्लोज्ड बाय सिलेंडर. ओके. तर ते किती आहे ते फोर्स? ऑब्व्हियसली तो आहे किती? mg. आणि तो कुठं ऍक्ट होते? ऑब्व्हियसली तो ऍक्टिंग इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके. बघा परत एकदा मी समराईज करतो की ह्या इमॅजिनरी सिलेंडरवर काय होतंय? तीन फोर्सेस एक्झर्ट होतात. एक तर जो F1 आहे तो ऑन अ टॉप ऑफ ए सिलेंडर ऍक्ट होतोय. F2 बी द फोर्स ऍक्टिंग ऑन ए बॉटम ऑफ ए सिलेंडर and the mg be the gravitational force of a water which is enclosed in cylinder. ओके. तर ह्या पद्धतीने तीन फोर्सेस ऍक्ट होत आहेत. ओके. आता मी काय करतो? आपण एक्सप्रेशन याचं करूयात की नीट ऑब्झर्व करा की मॅग्निट्यूड ऑफ F1 प्लस mg इज बॅलन्स्ड बाय F2. बघा डायरेक्शन पण बघा. जो काय F1 आहे तो डाऊनवर्डला ऍक्ट होतोय. समजा हा F1 म्हणतो मी. आणि जो mg आहे तो पण काय होतोय? तो पण डाऊनवर्डला ऍक्ट होतोय. आणि हे जे काय दोन फोर्सेस आहेत कुठले कुठले? F1 आणि mg म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि F1 हे कुणामुळे बॅलन्स होत आहेत? बघा F2 मुळे. F2 मुळे बॅलन्स होत आहेत. बघा डायरेक्शन. ओके. मग मी इथं असं लिहू शकतो का की F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. F1 प्लस mg लिहू शकतो मी असं. ओके. म्हणजे फ्री बॉडी डायग्राम वरून मी असं लिहू शकतो की F1 इज इक्वल टू F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. ओके. आता आपल्याला इथं माहित आहे की जो F1 आहे तो किती आहे? F1 किती आहे बघा? F1 इज नथिंग बट इन टर्म्स ऑफ प्रेशर तो किती आहे? P1A आहे का? आहे. F2 किती आहे बघा? तर तो किती आहे? P2A आहे का? बघा, आहे. ओके. बघा F1 किती आहे? P1A आणि F2 किती आहे? P2A. ओके. आता इथं mg मधला जो काय मास आहे, तो मी काय करतो? डेन्सिटी मध्ये एक्सप्रेस करतो. ऑब्व्हियसली इमॅजिनरी सिलेंडर आहे आणि त्यातला मास तुम्ही मेजर करू शकत नाही. ओके. मग मेजर काय करू शकता किंवा मेजरेबल क्वांटिटी कुठली आहे? तर डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके. मग त्याच्यामुळे मी काय करतो? हे जे काय मास आहे ते मी डेन्सिटी मध्ये एक्सप्रेस करतो. आता कसं करणार? तुम्हाला माहित आहे मास इज नथिंग बट ए डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. किंवा तुम्हाला हे माहिती आहे इक्वेशन की डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आणि त्याच्यावरून मी म्हणू शकतो की मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आता हे कोणाचं व्हॉल्यूम बाळांनो? तर व्हॉल्यूम ऑफ ए सिलेंडर. आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर किती असतं तुम्हाला माहित आहे की ते असतं हाईट इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. हाईट इंटू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे मी रो इथं तसाच घेतो. मग मी हे काय घेतो? व्हॉल्यूमचा काय घेतो? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तो किती कन्सिडर केलेला ए आणि हाईट किती असणार आहे? ऑब्व्हियसली विचार करा की हे असणार आहे x1 मायनस x2. ओके. आता ज्या काही व्हॅल्यूज आहेत कुठल्या कुठल्या ह्या सगळ्या व्हॅल्यू F1 ची व्हॅल्यू, F2 ची व्हॅल्यू आणि मासची व्हॅल्यू काय करूयात आपण ह्या वरच्या इक्वेशनमध्ये. ह्या इक्वेशनमध्ये काय करूयात आपण? सबस्टिट्यूट करूयात त्या व्हॅल्यू. बघा मी काय करतो? सबस्टिट्यूट करतो व्हॅल्यू. तर मला काय इक्वेशन मिळेल? नीट ऑब्झर्व करा.
बघा काय इक्वेशन मिळेल मला, तर मला इक्वेशन मिळेल काय, P2A इज इक्वल टू P1A प्लस रो जी x1 मायनस x2 हे इक्वेशन मिळालं. आणि इथं इंटू ऑब्व्हियसली एरिया असणार आहे. आता सगळीकडेच एरिया आहे म्हटल्यानंतर मी ही एरियावाली टर्म कॅन्सल करू का? ओके, करू शकतोय. म्हणजे मला एक्सप्रेशन काय मिळालं बघा, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी x1 मायनस x2. आता हे एक्सप्रेशन आपल्याला काय देतं नीट ऑब्झर्व करा. तर P2 म्हणजे काय आपण सांगितलेलं, तर प्रेशर ऑन अ बॉटम ऑफ ए सिलेंडर. म्हणजे सिलेंडरच्या ह्या इमॅजिनरी सिलेंडरच्या बॉटमवर किती प्रेशर एक्झर्ट होईल, हे आपल्याला हे इक्वेशन सांगतं. ऑब्व्हियसली हे कोणाकोणावर डिपेंड आहे बघा, बघा कोणाकोणावर डिपेंड आहे. तर हे कुणावर डिपेंड आहे, फर्स्ट थिंग फर्स्ट इट इज डिपेंड ऑन P1. म्हणजे ह्या सिलेंडरच्या टॉप पार्टवर किती प्रेशर एक्झर्ट आहे त्याच्यावर हे डिपेंड आहे. अजून कोणावर डिपेंड आहे बघा, ऑब्व्हियसली इट इज डिपेंड ऑन अ डेन्सिटी. जेवढी डेन्सिटी जास्त तेवढं प्रेशर जास्त एक्झर्ट होईल. आणि थर्ड आणि सगळ्यात महत्वाचं कुणावर डिपेंडंट आहे हे, तर या हाईटवर डिपेंड आहे. x1 मायनस x2 इज नथिंग बट हाईट ना, ऑब्व्हियसली. म्हणजे हे हाईटवर डिपेंडंट आहे. ओके, म्हणजे इट डिपेंड्स ऑन ए हाईट. कोणावर इंडिपेंडंट आहे, कोणावर इंडिपेंडंट आहे, तर हे ऑब्व्हियसली शेपवर इंडिपेंडंट आहे. आता इथं या इक्वेशन मध्ये कुठलाही शेपचा पॅरामीटर नाहीये, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की प्रेशर ऑन ए बॉटम ऑफ ए सिलेंडर इज इंडिपेंडंट ऑन ए शेप. ओके, आता ह्या P2 ला म्हणतात टोटल प्रेशर. काय म्हणायचं ह्याला P2 ला, त्यात P2 ला काय म्हणतात, टोटल प्रेशर. टोटल प्रेशर. ओके, किंवा त्यालाच म्हणतात ॲब्सोल्यूट प्रेशर. त्यालाच काय म्हणतात, ॲब्सोल्यूट प्रेशर, जे आपल्याला काढायचं होतं. ओके, त्यालाच काय म्हणतात, ॲब्सोल्यूट प्रेशर. ओके, ॲब्सोल्यूट प्रेशर. काय एक्सप्रेशन आहे ॲब्सोल्यूट प्रेशरचं, तर P2 इज इक्वल टू द P1 प्लस रो जी x1 मायनस x2. ओके, परत एकदा मी काय करतो, हे हायलाइट करतो एक्सप्रेशन, खूप इम्पॉर्टंट आहे. काय आहे एक्सप्रेशन, P2 इज इक्वल टू P1 प्लस P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी x1 मायनस x2. काय आहे एक्सप्रेशन, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी x1 मायनस x2. ओके, आय होप तुम्हाला हे एक्सप्रेशन समजलं असेल. खूप सिंपल एक्सप्रेशन आहे. ओके, जे एक्सप्रेशन आपण डिराईव्ह केलेलं होतं कोणाचं, तर ते ॲब्सोल्यूट प्रेशरचं काय होतं, ते P2 इज इक्वल टू P1 रो जी x1 मायनस x2. आता ह्या इक्वेशनचा उपयोग करून आपण काय काढू शकतो की, समजा एखादा लिक्विड आहे किंवा एखादं फ्लुइड आहे, तर त्या फ्लुइडच्या ॲट ए स्पेसिफिक हाईटवर किती प्रेशर एक्झर्ट होत असेल, तर हे आपण ह्या इक्वेशनवरनं काढू शकतो. आता इथं बघा, ते इक्वेशन काढण्यासाठी म्हणजे काय काढायचं आपल्याला, तर प्रेशर ॲट अ डेप्थ एच. म्हणजे हे जर समजा लिक्विड असेल, तर त्या लिक्विडच्या ॲट ए स्पेसिफिक हाईटवर, म्हणजे आतमध्ये बरं का, डेप्थवर, ॲट ए स्पेसिफिक डेप्थवर किती प्रेशर असेल, तर ते आपण काढणार आहे. बघा, द प्रेशर ॲट डेप्थ एच बिलो द सरफेस ऑफ लिक्विड. ओके, लिक्विड म्हणण्यापेक्षा आपण काय, हे जनरल एक्सप्रेशन असेल कोणासाठी, फ्लुइडसाठी. ओके, बघा काय आपलं एक्सप्रेशन होतं याचं ॲब्सोल्यूट प्रेशरचं, तर ते एक्सप्रेशन काय होतं आपलं, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी x1 मायनस x2. ओके, आता इथं जे P2 आहे ते आपण बघितलेलं की हा जो काही इमॅजिनरी सिलेंडर आहे, त्या इमॅजिनरी सिलेंडरच्या बॉटमवर जे काही प्रेशर एक्झर्ट होतं ते P2 असतं. आता इथं मला ह्या बॉटमवर प्रेशर काढायचंय, म्हणून मी काय म्हणतो की जो P2 आहे, जो मला काढायचा आहे, तर तो मी काय कन्सिडर करतो, P एवढा कन्सिडर करतो. ओके, जे मला काढायचंय, मग मला काय काढायचं की ॲट ए स्पेसिफिक डेप्थवर किती प्रेशर असेल. ओके,
दुसरी गोष्ट जे काय P1 आहे आपण बघितलेलं. P1 म्हणजे काय असतं तर प्रेशर ऑन ए टॉप ऑफ ए सरफेस. आता इथं मला सांगा, की हा जो काही टॉप आहे ह्या इमॅजिनरी सिलेंडरचा, तर ह्या सरफेसवर किती प्रेशर एक्झर्ट होत असणार आहे? तर ऑब्व्हियसली ते प्रेशर ड्यू टू एटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. ओके. म्हणजे ह्या एअर मीडियममुळं किंवा जे काही एटमॉस्फिअर असणार आहे, तर त्या एटमॉस्फिअरमुळं जे काही प्रेशर एक्झर्ट होत असेल ह्या टॉप सरफेसवर, ते मी किती कन्सिडर करतो P नॉट. म्हणजे P1 काय असतंय तर P1 विथ प्रेशर ऑन ए टॉप ऑफ ए सिलेंडर आणि ते इथं किती असणार आहे तर ते असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं. म्हणजे कशानं इथं डिनोट केले मी ते P नॉटनं. ओके. दुसरी गोष्ट रो बी द डेन्सिटी, त्यात काही एवढं चेंज करण्याची गरज नाही. जी बी द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता इथं x1 जो काय आहे ते काय आपण मागच्या वेळेस कन्सिडर केलं तर इट इज अ डिस्टन्स ऑफ ए टॉप सरफेस फ्रॉम अ बॉटम ऑफ ए सिलेंडर. पण इथं असं करू नका. इथं काय कन्सिडर करा की तुम्ही जो x1 आहे तो x1 आणि जो x2 आहे इथं जे लागणार आहेत आपल्याला, तर ते विथ रिस्पेक्ट टू द टॉप ऑफ ए सिलेंडर किंवा विथ रिस्पेक्ट टू द टॉप ऑफ ए वॉटर लेवल तिथून आपण मोजूयात. मग ऑब्व्हियसली जर मी इथून मोजत असेल, म्हणजे ह्या सरफेस पासून जर मी डिस्टन्स मोजत असेल, तर ऑब्व्हियसली जो x1 असणार आहे तो 0 असणार आहे. का? कारण की x1 काय असणार आहे तर x1 बी द डिस्टन्स ऑफ ए टॉप ऑफ ए सिलेंडर. म्हणजे टॉप ऑफ ए सिलेंडर तो कुठं आहे? तो ऑब्व्हियसली ह्या वॉटर लेवल पाशीच आहे. ओके. त्याच्यामुळे ते x1 0 असणार आहे आणि x2 जो काय असणार आहे तर तो x2 असणार आहे बघा, म्हणजे इथून ते इथपर्यंतचं डिस्टन्स, इथूनचे इथपर्यंतचं डिस्टन्स, तर ते ऑब्व्हियसली आपण किती घेतले h. पण हे एच मी किती घेतो मायनस एच. आता तुम्ही म्हणाल सर हे मायनस एच का घेतलं तुम्ही हाईट याची म्हणजे किंवा जे काही डिस्टन्स आहे डिस्टन्स ऑफ ए बॉटम ऑफ ए सिलेंडर फ्रॉम ए सरफेस ते एच मी घेतले पण एच पण न घेतला ते मी घेतले मायनस. आता काय का असं घेतलेलं आहे मायनस? मी काय कन्सिडर केलं की जर मी खाली मेजर करत असेल म्हणजे मी डेप्थवर जात असेल तर मी काय म्हणतो की हाईट किंवा जे काही डेप्थ असेल तर ते मी निगेटिव्ह घेतो आणि जर मी वरती मेजर करत असेल म्हणजे मी हाईट मेजर करत असेल तर मी पॉझिटिव्ह घेणार ते. ओके. म्हणजे ह्या साइन कन्व्हेन्शननुसार मी इथं काय घेतलेलं आहे मायनस एच. आता जस्ट ह्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा बरं का. मी काय करतो ह्या व्हॅल्यू इथं काय करतो सबस्टिट्यूट करतो. म्हणल्यावर काय होईल P2 म्हणजे P2 ची व्हॅल्यू किती आहे पी ओके. P1 किती आहे बघा तर तो आहे किती P0 प्लस रो जी जी रो x1 किती आहे 0 मायनस ऑफ मायनस मायनस ऑफ मायनस एच किती किती झालं मायनस मायनस प्लस एच. बघा हे मी सिम्प्लिफाय करतो तर काय होईल बघा P इज इक्वल टू P नॉट प्लस एच रो जी. बघा हे एक्सप्रेशन आले. आता इथं तुम्हाला माहित आहे हे जे काय पी नॉट मी म्हणत होतो हे पी नॉट विथ काय आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते. ओके. काय आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर. एच म्हणजे काय आहे तर ती डेप्थ आहे की त्या डेप्थवर मला काय करायचंय प्रेशर मेजर करायचंय. रो बी द डेन्सिटी, जी बी द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड पी हा जो काय पी आहे तो काय इंडिकेट करतोय तर प्रेशर ऑन ए बॉटम ऑफ ए सिलेंडर. म्हणजे ॲट ए स्पेसिफिक डेप्थवर म्हणजे एच एवढ्या डेप्थवर इथं किती प्रेशर असेल ह्या सिलेंडरच्या बॉटमवर किती प्रेशर एक्झर्ट होत असेल ते म्हणजे पी. ओके. आता मी काय करतो हे एक्सप्रेशन मी असं पद्धतीने लिहितो म्हणजे हा जो काही पी नॉट आहे मी तो इकडे घेतो म्हणजे पी मायनस पी नॉट. तर काय होईल तर एच रो जी. आता मला ही जी काय टर्म असते तर ह्या टर्मला म्हणजे कुठली टर्म पी मायनस पी नॉट त्यालाच म्हणतात गेज प्रेशर. त्याला काय म्हणतात गेज प्रेशर. गेज प्रेशर त्याला काय म्हणायचं गेज प्रेशर म्हणजे पी मायनस पी नॉट त्याला म्हणतात काय गेज प्रेशर. म्हणजे जर डेफिनेशन जी सांगायची झाली तर गेज प्रेशर इज अ डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर मायनस atmospheric pressure. Obviously, it is a difference between absolute pressure and atmospheric pressure. बघा मी इथं लिहितो की काय लिहितो difference between absolute pressure absolute pressure absolute pressure and atmospheric pressure and atmospheric pressure and atmospheric pressure
is known as a gauge pressure. That's it. Is known as gauge pressure. Is known as gauge pressure. आता इथं बघा की गेज प्रेशर जे काय आहे बघा, मी काय म्हणतो, जे काय गेज प्रेशर आहे, गेज प्रेशर, तर ते किती आहे बघा. ऑब्विसली ही जी काय टर्म आहे ती गेज प्रेशर आहे, तर ती किती आहे बघा, एच रो जी. म्हणजे गेज प्रेशर इज नथिंग बट ए एच रो जी. म्हणून मी याचाच उपयोग करून अजून एक गोष्ट मी लिहू शकतो की ऍब्सोल्यूट प्रेशर, बघा, दिस ऍब्सोल्यूट प्रेशर, absolute pressure, this absolute pressure is equal to the atmospheric pressure प्लस ही जी काय टर्म आहे एच रो जी, आताच आपण बघितलं तर ती टर्म काय आहे आपली, गेज प्रेशर एवढी. म्हणून मी काय लिहू शकतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर, गेज प्रेशर. ओके, बघा, ऍब्सोल्यूट प्रेशर इज नथिंग बट ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर. गेज प्रेशर कोणाला म्हणायचं, तर इट इज अ डिफरन्स बिटवीन absolute pressure, it is a difference between this absolute pressure, P is absolute pressure, and atmospheric pressure is known as a gauge pressure. ओके, आणि ॲट ए स्पेसिफिक डेप्थवर बघा, अजून मी कन्क्लुजन करतो की ॲट ए स्पेसिफिक डेप्थवर, म्हणजे समजा एखादं लिक्विड, एखादं समजा एखादं बीकर आहे आणि याच्यामध्ये मी कुठलेही लिक्विड ठेवतो, डिपेंड, मी कुठलेही काय करतो, लिक्विड ठेवतो, कुठलेही लिक्विड ठेवतो. आता ह्या लिक्विडच्या कुठल्याही डेप्थवर, म्हणजे मी काय डेप्थवर, कुठल्याही डेप्थवर म्हणण्यापेक्षा समजा एच एवढ्या डेप्थवर म्हणजे इथं ह्या लेवलवर किती प्रेशर असेल, तर ते ऑब्व्हियसली किती असणार आहे, पी इज इक्वल टू पी नॉट प्लस एच रो जी. आता तुम्ही म्हणाल सर असं कसं काय काढलं तुम्ही, इथला इमॅजिनरी सिलेंडर कसं काय काढून टाकला. आता आत्ताच मी सांगितलं, जे काय ऍब्सोल्यूट प्रेशर असेल, म्हणजे ही जी काय टर्म असेल प्रेशरची, ती इंडिपेंडेंट ऑफ शेप असते. मग मी सिलेंडर हा एवढा कन्सिडर करावा, किंवा मी टोटल हे जे काय आहे इथून इथपर्यंत हा पूर्ण सिलेंडर कन्सिडर करावा, त्याने काय फरक पडणार आहे का, नाही. का नाही पडणार, बिकॉज दॅट प्रेशर इज इंडिपेंडेंट ऑफ ए शेप. म्हणजे जेवढं प्रेशर ह्या इमॅजिनरी सिलेंडरमुळे इथं लागेल, तेवढंच प्रेशर जर मी हा मोठा सिलेंडर कन्सिडर केला इथं एच एवढ्या हाईटचा जर मी मोठा सिलेंडर कन्सिडर केला, तर तो पण सिलेंडर काय करेल, हा सिलेंडर तेवढंच प्रेशर एक्झर्ट करेल. का, बिकॉज दॅट प्रेशर इज इंडिपेंडेंट ऑफ ए शेप. इट इज टोटली अँड प्युअरली डिपेंड ऑन ए हाईट ऑफ दॅट सिलेंडर. ओके, नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, आपण पुढे जाऊया. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया काय आहे. नेक्स्ट पॉइंट, ओके, चेंज ऑफ ए ऍटमॉस्फेरिक प्रेशर विथ हाईट. बघा, म्हणजे समजा एखादं लिक्विड आहे, इथं वॉटर भरलेलं आहे ह्या बीकरमध्ये, आणि ह्या वॉटरच्या अबाव, म्हणजे ऍट ए स्पेसिफिक हाईटवर, इथं दिलेलं आहे बघा डी, म्हणजे ऍट ए डी डिस्टन्सवर फ्रॉम ए सरफेस ऑफ ए लिक्विड किती प्रेशर असेल, याचं एक्सप्रेशन आपण आता बघणार आहे. ओके, बघा, म्हणजे ऍट ए स्पेसिफिक हाईटवर, समजा हा जो काही सिलेंडर इथं मी ड्रॉ केलाय, हा सिलेंडर कुठं आहे, तो अबाव द वॉटर सरफेस आहे. बघा, आता ह्या सिलेंडर मध्ये काय वॉटर आहे का, नाही, त्याच्यामध्ये एअर आहे. ओके, एअर आहे, म्हणजे हा जो काही इथं सिलेंडर दिसतोय त्याच्यामध्ये एअर आहे, वॉटर नाही आहे त्याच्यात. ओके, मी काय केलाय, तो अबाव द वॉटर लेवल तो सिलेंडर कन्सिडर केला. ओके, आता मला काय काढायचंय, तर ह्या स्पेसिफिक डी एवढ्या हाईटवर, हाईट कुठनं मोजली आपण, तर ह्या वॉटरच्या लेवलपासून मोजली, तर ह्या स्पेसिफिक डी हाईटवर इथं इथं किती मला प्रेशर असेल ते मला काय करायचंय, मेजर करायचं. ओके, बघा, आपलं जे काय इक्वेशन होतं ऍब्सोल्यूट प्रेशरचं, तर त्याचाच आपण उपयोग करूया. काय इक्वेशन होतं बघा, ऑब्व्हियसली बघा, बघू, P2 इज इक्वल टू P1 प्लस एच जी, सॉरी काय इक्वेशन होतं आपलं, सॉरी, ओके, काय इक्वेशन होतं, तर ते P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी x1 मायनस x2, हे इक्वेशन होतं, सॉरी. ओके, बघा, आता याच्यामध्ये P2 तुम्हाला माहिती आहे, P2 बिद काय असते,
की हा जो काही सिलेंडर आहे, इमॅजिनरी सिलेंडर जो कन्सिडर केलाय, त्याच्या बॉटमवर किती प्रेशर एक्झर्ट होत असेल ते म्हणजे P2. आता इथं बॉटमवर किती प्रेशर एक्झर्ट होत असणार आहे, तर ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. ते आपण मागाच्या एक्सप्रेशनमध्ये बघितलं. म्हणजे हा काय P2 असणार आहे, तर तो किती असणार आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढा. ओके. P1 जो काय आहे, P1 म्हणजे काय असतो, तर प्रेशर ऑन ए टॉप ऑफ ए सिलेंडर, म्हणजे इथं किती प्रेशर एक्झर्ट होत असेल ते. आता हा जो काय P1 आहे, तो मला कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणजे ॲट अ स्पेसिफिक हाईट फ्रॉम द सरफेस तो किती डी असतो, तो मला काय करायचा आहे, मेजर करायचा आहे. म्हणून मी त्याला P1 ला काय म्हणतो, P. ओके, जो मला मेजर करायचा आहे. P म्हणजे काय, तर प्रेशर ॲट डी हाईट. पण ही हाईट कुठून मोजली आपण, ते लक्षात ठेवा, की फ्रॉम ए सरफेस ऑफ ए वॉटर. ओके, किंवा सरफेस ऑफ ए लिक्विड पासून मोजली. आणि जे काय x1 असणार आहे बघा, x1, तर हे x1 म्हणजे काय असणार आहे, तर डिस्टन्स, द डिस्टन्स ऑफ ए टॉप ऑफ ए सिलेंडर फ्रॉम द दॅट वॉटर लेवल. म्हणजे हे जे काय एवढं डिस्टन्स आहे, तर ते ऑब्व्हियसली किती असणार आहे, x1. म्हणजे ह्या टॉप ऑफ ए सिलेंडर पासून आणि ह्या लेवल पर्यंत जे काय डिस्टन्स असेल ते असणार आहे x1. आता इथं x1 किती आहे बघा, x1 इज नथिंग बट ए डी. म्हणजे मी डी जी हाईट आहे, ती डी हाईट मी काय केलेली आहे, कन्सिडर केली. दुसरी गोष्ट, x2 किती असणार आहे बघा, x2. आता इथे विचार करा, x2 म्हणजे काय, तर डिस्टन्स ऑफ ए बॉटम ऑफ ए सिलेंडर फ्रॉम ए सरफेस, फ्रॉम ए वॉटर सरफेस. तर ते किती असणार आहे, ऑब्व्हियसली x2 किती असणार आहे, 0. x2 किती असणार आहे, 0. दुसरी गोष्ट इथं बघा, जे काही रो असणार आहे, रो बी द डेन्सिटी. अरे पण डेन्सिटी कोणाची, हा महत्वाचा प्रश्न आहे. आता इथं मी काय केलंय, की ह्या लिक्विडच्या वर मी एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलंय. म्हणजे ह्या इमॅजिनरी सिलेंडरच्या टॉप सरफेसवर किती प्रेशर एक्झर्ट होईल हे मला काढायचं आहे. ओके, तर इथं डेन्सिटी मी कोणाची कन्सिडर करणार, तर डेन्सिटी ऑफ एअरची कन्सिडर करणार मी. का, कारण की माझा जो काही इमॅजिनरी सिलेंडर मी कन्सिडर केलाय, तो एअरनं बनलेला आहे. ओके, तो काय वॉटर नाहीये, त्याच्यात काय वॉटर नाहीये. त्याच्यामुळे जे काही डेन्सिटी असणार आहे आपल्या एक्सप्रेशन मध्ये, तर ती डेन्सिटी कोणाची असणार आहे, एअरची असणार आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी काय करूयात आपण आपल्या एक्सप्रेशन मध्ये सबस्टिट्यूट करूयात. बघा, म्हणजे आपलं एक्सप्रेशन काय होईल बघा, तर ते काय होणार, P2 इज नथिंग बट ए, काय घेतलंय आपण, P0 इज इक्वल टू P1 किती आहे आपला, P प्लस रो, तो कुठला आहे, एअर आहे, जी विथ द ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ते काय सेम असणार आहे. आणि x1 किती आहे बघा, x1 आहे डी मायनस x2 किती आहे बघा, x2 आहे आपला 0. बघा, हे मी सॉल्व्ह करतो, मला P काढायचं आहे, म्हणजे P बी द प्रेशर ॲट ए हाईट D. ओके, फ्रॉम द सरफेस ऑफ ए वॉटर किंवा सरफेस ऑफ लिक्विड पण म्हणू शकता. तर तो P किती येईल बघा, ऑब्व्हियसली मी इकडे घेतो टर्म, तर P असणार आहे P0 मायनस रो एअर जी डी. ओके, म्हणजे याच्यावरनं मी काय कन्क्लुजन काढू शकतो बघा, की जसं ह्या वॉटर लेवल पासून मी वर जात जाईल, तसं तसं प्रेशर जे काय असेल ते डिक्रीज होत जातं. बघा, ते प्रेशर काय होत जातं, डिक्रीज होत जातं. म्हणजे समजा काय काढता येईल ह्याच्यावरून कन्क्लुजन, नीट ऑब्झर्व करा, की समजा इथं याच्यामध्ये लिक्विड आहे, इथं याच्यामध्ये काय आहे, लिक्विड आहे, समजा लिक्विड आहे. ओके, तर ह्या लिक्विड पासून मी काय करतोय, वर जातोय, म्हणजे जी काय असेल ती हाईट मी वाढवत नेतोय. तर अशा वेळी जे काय प्रेशर असणार आहे, तर ते प्रेशर काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. बघा, खूप महत्वाचं आहे. पण जे आपलं आधीचं इक्वेशन होतं, किंवा जे काय आपण आधीचं एक्सप्रेशन होतं ह्या सिच्युएशन मध्ये, तर इथं काय होणार आहे बघा, तर समजा ह्या बीकरमध्ये जसं मी, समजा ह्या बीकरमध्ये काय आहे, वॉटर आहे, समजा ह्या बीकरमध्ये वॉटर आहे, आणि जसं मी आतमध्ये जात जाईल, म्हणजे जसं माझी हाईट वाढत जाईल, तसं तसं जो काय प्रेशर असेल, म्हणजे हाईट जशी जशी वाढत जाईल, तसं तसं प्रेशर जे काय असणार आहे ते काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार. बघा, नीट लक्षात घ्या. परत एकदा मी समराईज करतो. ओके, आपण इथंच ह्या डायग्राम मध्ये समराईज करूयात. हे सगळं काय करतो, इरेज करतो, हे नोट डाऊन करून घ्या. ओके, बघा, जसं मी आतमध्ये जाईल, ह्या वॉटरच्या आतमध्ये जाईल, तसं प्रेशर काय होत जाईल, वाढत जाईल का कमी होईल, वाढत जाईल. ओके, पण जसं मी या सरफेस पासून वर जात जाईल,
बघा, जसं मी या सरफेस पासून वर जात जाईल, म्हणजे मी जशी माझी हाईट वाढत जाईल, तसं तसं प्रेशर काय होत जातं, डिक्रीज होत जातं. काय होत जातं, डिक्रीज होत जातं. ओके. बघा अजून हेच एक्झाम्पल आपण अजून एका पद्धतीने समजू शकतो. समजा काय ही अर्थ आहे आणि इथं समजा हे माउंटन्स आहेत. समजा माउंटन्स आहेत समजा. आणि इथं सी लेवल आहे. पण सी लेवलमध्ये पण काय असतं, की कुठंतरी जास्त खोलवर असते सी. हो का नाही? म्हणजे खूप खोलवर काय असतं, काही ठिकाणी पाणी आतमध्ये गेलेलं असतं. ओके. म्हणजे हा जो काय आहे, हा जो सगळा रिजन मी काय कन्सिडर करतो, की हा कसला आहे, सी सी रिजन आहे. ओके. बघा, नीट विचार करा. ओके. बघा, तो सी आहे. म्हणजे इथं सगळा हा जो काय आहे, तो सी लेवल आहे असं मी कन्सिडर करतो. ओके. हं. आता जर जसं-जसं तुमची हाईट वाढत जाईल, म्हणजे समजा तुम्ही माउंटनवर असेल किंवा जसं-जसं तुमची हाईट वाढत जाईल विथ रिस्पेक्ट टू द सरफेस ऑफ ए अर्थ, तर तसं-तसं काय होत जाईल, प्रेशर जे काय असेल ते कमी होत जाईल. पण जसं-जसं तुम्ही पाण्याच्या आतमध्ये जाता, जसं-जसं तुम्ही पाण्याच्या खोलमध्ये जाता, तसं-तसं जेवढं तुम्ही खोल जाईल तसं-तसं प्रेशर काय होत जातं, वाढत जातं. म्हणजे जेवढं तुम्ही पाण्याच्या आतमध्ये जाल, जेवढं तुम्ही पाण्याच्या आतमध्ये जाल, तेवढं प्रेशर काय असणार आहे, जास्त असणार आहे. ओके. किंवा सिंपल करण्यासाठी मी काय करतो, अजून एक सिच्युएशन घेतो. समजा इथे एक पॉइंट आहे, पॉइंट ए, तर आणि इथे एक पॉइंट आहे, पॉइंट बी. आता मला सांगा, की पॉइंट ए पाशी प्रेशर आणि पॉइंट बी पाशी प्रेशर कोणाचं जास्त असेल, कोणाचं कमी असेल? तर ऑब्व्हियसली द प्रेशर ऑन अ पॉइंट बी इज ग्रेटर दॅन पॉइंट ए. म्हणजे जसं-जसं मी डेप्थला जाईल, तसं-तसं काय होत जाते, प्रेशर वाढत जाते. पण जसं-जसं मी काही हाईट कन्सिडर करतो, मी जसं-जसं वर जातो, तसं-तसं प्रेशर हे काय होत जातं, कमी होत जातं. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. त्याचबरोबर तुम्हाला हेही समजलं असेल, की ॲब्सोल्यूट प्रेशरचा त्याचं काय एक्सप्रेशन असेल. त्याचबरोबर तुम्हाला गेज प्रेशर म्हणजे काय हेही समजलं असेल आणि तुम्हाला हेही समजलं असेल, की जसं-जसं आपण वॉटरमध्ये आतमध्ये जातो, तसं-तसं जे काही प्रेशर असेल ते वाढत जातं आणि जसं-जसं आपण वॉटर सरफेस लेव्हलपासून जसं-जसं वर जातो, तसं-तसं प्रेशर हे कमी होत जातं. तर हे 2 एक्सप्रेशन्स आता आपण बघितले.